राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन जो आहे तो अहमदनगर या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं त्या ठिकाणी जोरदार तयारी ही पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जे आहेत तर ते उद्या अहमदनगर या ठिकाणी असणार आहेत। सर्व नवनिर्वाचित खासदार जे आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। उद्या वर्धापन दिन होतोय, ग्रामीण भागात पहिल्यांदा असं वर्धापन दिन होताना दिसतो आहे, कसा उत्साह आहे आणि कोण कोण कार्यक्रमाला असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 1999 साली झालेली या पक्षाची स्थापना 2024 10 जूनला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा सोहळा या अहमदनगर उर्फ अहिल्यानगर शहरामध्ये साजरा होतोय। खरं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये टक्केवारीत जर पाहिलं तर अभूतपूर्व यश लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे। वास्तविक पाहता निवडणूक आयोग असेल, भारतीय जनता पार्टी असेल, केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, यांनी नाही ते प्रयत्न केले। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला पर्याय म्हणून पिपाणी उभा केली। त्यांनी जवळजवळ राज्यामध्ये 8 लाखाच्या पुढे मतं खाल्ली, तरी सुद्धा प्रचंड मताने आमचे 8 खासदार निवडून आलेले आहेत आणि ती विजयाची टक्केवारी ही मोठी आहे आणि त्यामुळं हा विजय उत्सव आणि रौप्य महोत्सवी वर्धापन दिन हा उद्या साजरा होतोय। त्याचं स्वागत करण्याचं भाग्य अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्ह्याला मिळालं, हे जिल्हाध्यक्ष म्हणून मला निश्चितच आनंद आहे। या जिल्ह्यामधले दोन्हीही खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर उर्फ अहिल्यानगर मतदारसंघ याच्यामधले महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। एक अभूतपूर्व यश अनेक दिग्गज समोर उभे असताना या जिल्ह्याने दिलेलं आहे। हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणार आहे आणि म्हणून उद्या आम्ही पवार साहेबांच्या स्वागताला सज्ज आहोत। एक मोठा जल्लोष आणि एक जवळजवळ 40-50 हजार लोकांचा राज्यातला हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे, त्याचं भाग्य या जिल्ह्याला मिळालंय। या वर्धापन दिनासाठी नेमके कोण कोण नेते उपस्थित असणार आहेत आणि कसं नेमकं स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे देशामधले प्रमुख नेते इथं उपस्थित असतील, राज्यामधले सगळे प्रमुख नेते उपस्थित असतील, सर्व नवनिर्वाचित खासदार, सर्व माजी खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार आणि माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित असतील। सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते या ठिकाणी उद्या येणार आहेत आणि हा एक मोठा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होणार। आपण एकीकडे बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार जे आहेत तर ते शरद पवार गटाशी संपर्कात असल्याचं बोललं जातंय, उद्या काही प्रवेश होतील? नाही, उद्या प्रवेश वगैरे हा काही विषय नाहीये। लोकसभेपूर्वी ज्यांनी कुणी आपली वाट व्यवस्थितपणे धरलेली आहे त्यांचा विचार या ठिकाणी होईल। आज यश आल्यानंतर अनेक जण यायला इच्छुक असतीलही, त्यांना घ्यायचं का नाही हा श्रेष्ठींचा निर्णय असेल। एकंदरीत जर आपण बघितलं तर उद्या हा वर्धापन दिन साजरा होणार आहे। हा केवळ वर्धापन दिन नाही तर एक विजय उत्सव असल्याचं राजेंद्र फाळके यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।